प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम। आजच्या मननासाठी शास्त्रभाग आपण ऐकलेले आहे। त्या शास्त्रभागाचा जो आशय आहे तो आशय आहे पापाचं वेतन मरण परंतु ख्रिस्ताद्वारे जीवन हा विषय आहे। आणि आपल्या जीवनशैलीशी अतिशय निगडीत असणारा जो भाग आहे तो भाग आणि ज्याच्याविषयी आपण कुठल्याही गोष्टीला साक्षी ठेवून सांगतो तर तो मी नव्हे असा जो भाग आहे तो म्हणजे पाप। आणि त्या पापाविषयी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं हे पाप माणसाच्या कल्पनेतलं नाही, हे पाप माणसाच्या विचारामधलं नाही, हे पाप जे पूर्वी सैतानाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून या पृथ्वीवर आलं त्या पापाची सर्व प्रजा जातो। आणि आतापर्यंत प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आपण ती त्या दोषातून मुक्त होण्याची वाट पाहतो। तो प्रकार म्हणजे पाप। यशाया संदेशाच्या ग्रंथामध्ये 14वा अध्याय आणि 12 ते 17 वचनामध्ये जर आपण बघितलं तर एक अति महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे, हे देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढे, देवाच्या तारांगणावरून माझे सिंहासन उच्च करी, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परास समान होईल, त्या तुला अधोलोकात गंगेच्या अधोभागात टाकले आहे। 15 वचन, त्या तुला अधोलोकात गंगेच्या अधोभागात टाकले आहे, जे तुला पाहतील ते तुला निर्मूल मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी दत्त कापविली व राज्य डळमळविली तो हाच कापतोस, ज्याने जगाचे दान केले त्यातील नगराचा विध्वंस केला व आपल्या बंदमानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच कापतोस। प्रियानो, ज्या पापाविषयी आपण विचार करतो ते पाप जे स्वर्गामध्ये पहिल्यांदा आलं आणि स्वर्गातून पृथ्वीवर आलं, परंतु तत्पूर्वी पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे का पृथ्वी आकारविरहित, त्या आकारविरहित किंवा अस्तव्यस्त होण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वी अतिशय चांगली बनवली होती। आणि त्या पृथ्वीचं स्वरूप यशाया संदेशाच्या ग्रंथावरून जर आपण बघितलं तर त्या सैतानाला किंवा त्या देवाची स्तुती करणाऱ्याला या जगामध्ये टाकण्यात आलं आणि पृथ्वीचं संपूर्ण सौंदर्य नष्ट झालं। आणि ते सौंदर्य पूर्ण आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं त्या पृथ्वीची पुन्हा जडणघडण केली आणि त्यातून पुन्हा एका नव्या पापाला सुरुवात झाली। आणि तुम्ही जर बघितलं यशाया संदेशाच्या ग्रंथामध्ये मी करीन हे जे वाक्य आहे ते वाक्य 5 वेळा उच्चारलं गेलेलं आहे। याचा अर्थ का त्या सैतानाला इतका प्रभाव चढला होता का देवापेक्षाही मी उच्च असावं, देवापेक्षाही मी श्रेष्ठ असावं, देवापेक्षाही माझं काम करण्याची पद्धत श्रेष्ठ आहे, देवापेक्षाही मी चांगला आहे असं वाटणं हे त्याच्या सौंदर्याचा नाश करणार होतं। आणि तुम्ही जर बघितलं एचकेलच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय पूर्ण सांगतो, सोरेचा जो राजा आहे त्या राजासाठी संदेशा शोक करतो आणि शोक करत असताना सैतानाचं पुन्हा हृदय उन्मत्त होतं। आणि तुम्ही जर बघितलं तर सैतान त्या ठिकाणी पुन्हा खुश होतो, परंतु सैतानाच्या खुश होण्यानं त्या सोरेच्या राजाच्या अर्वाच्य बोलण्यानं प्रियानं त्याचं नुकसान झालेलं आहे। त्याचं या ठिकाणी
केलेलं हो पाप, पापाचं वेतन मरण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आहे. यानं आपण जर बघितलं, पापाचा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश झाला आणि त्याचे जे देवाला उंच करणारे हावभाव आहे, देवाची वाणी ऐकण्याचे जे हावभाव आहे, ते हावभाव बदलायला लागले आणि इवन त्याच्या शरीराचा केस डावीकडे आहे किंवा उजवीकडे आहे याचं त्याला भान नव्हतं किंवा याची त्याला माहिती नव्हती. पण ज्यावेळेस त्याने देवाचा अपमान केला, देवाची आज्ञा मोडली, त्यावेळेस त्याला कळायला लागलं माझे केस डाव्या बाजूला आहेत, ते उजव्या बाजूला केले पाहिजे, सरळ केले पाहिजे, माझा पदर चुकीच्या दिशेने मला आणलेला आहे, तो डाव्या दिशेने घेतला पाहिजे, याची जाण त्यांना होऊ लागली. याचा अर्थ काय? ते स्वतःच्या मनाने शहाणे. माणसाच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या गोष्टीने पापाने प्रवेश केला. तुम्ही जर बघितलं पहिल्या तिमोथीमध्ये 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये तिमोथीच्या पुस्तकामध्ये पहिलं तिमोथी याचा 2 अध्याय आणि 14 वचन, आणि आदाम भुलविला गेला नाही तर स्त्री म्हणून अपराधात सापडली. पहिली गोष्ट आहे, माणूस भुलवल्या जातो, माणूस मोहामध्ये पडतो. तो एक पापाचा गुणधर्म आहे. माणसाच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट 10 वेळा कथन करण्यात आली किंवा एखादी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये सारखी सारखी सांगण्यात आली, तो त्या सांगण्यावरून तो भुलवल्या जातो. त्याच्या जीवनामध्ये तो फरक त्याला वाटू लागतो का मी खरंच असा आहे किंवा माझ्यामध्ये तो बदल झालेला आहे. आम्ही शाळेमध्ये असताना एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकायचो. 4-5 चोर असतात, ते प्रत्येक रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले असतात आणि तो शेतकरी जो असतो तो स्वतःची बकरी घेऊन चारायला निघालेला असतो आणि बारीक करडू असल्यामुळं तो काही गोष्टी तो शेतकरी त्याला खांद्यावर घेतो आणि जात असताना पहिला तो त्याला म्हणतो, अरे हे कुत्र्याचं पिल्लू घेऊन तू कुठं चालला? पहिला चोर त्याला म्हणतो, तो पहिल्या चोराला म्हणतो, अरे कुत्र्याचं पिल्लू नाही, हे करडू आहे, माझ्या बकरीला झालेलं करडू आहे आणि मी याला शेतात चारावायला घेऊन जातो. दुसरा पुढं गेल्यानंतर दुसरा चोर पुन्हा म्हणतो, अरे हे काळं कुत्रं घेऊन कुठं चालला? तो म्हणाला, नाही बाबा, हे माझी बकरी, माझं करडू आहे, मी चारायला घेऊन चाललो. पुढे गेल्यानंतर तिसरा चोर म्हणाला, नाही कुत्रं घेऊन कुठं चालला? असं करता करता 3-4 वेळा त्याच्या कानावर या गोष्टी गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला ती बकरी कुत्रं वाटू लागली आणि तो भुलवल्या गेला आणि त्याने त्या ठिकाणी ती बकरी सोडून दिली. नंतर त्या चोरांनी ती घेऊन. माझ्या प्रियानं सांगायचं तात्पर्य असं आहे, पापामध्ये पडण्याचे जे भाग आहेत त्याचा पहिला जो भाग आहे, माणसाच्या मनावर सारखा सारखा आघात झाल्यानंतर माणूस असा विचार करतो का मी खरोखर दोषी आहे, मी चुकीचा आहे. परंतु प्रियानो, आपण जर देवानं दिलेलं तारण स्वीकारलेलं आहे, आपण जर देवानं दिलेली पापक्षमा स्वीकारलेली आहे, तर आपण सैतानाचं काय ऐकावं, आपण इतर लोकांचं काय ऐकावं, दुष्ट लोकांचं काय ऐकावं? प्रभूने आपल्या जीवनामध्ये दिलेले जे आशीर्वाद आहे, एखादा माणूस सहज येताना म्हणतो तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, तो मनुष्य प्रार्थनेमध्ये असतो, परंतु त्याच्यावर अशा प्रकारचे सैतानी हल्ले होतात आणि सारखं सारखं त्याला म्हणतात, अरे तुला जय नाही आहे, तुझ्या जीवनामध्ये यश नाही आहे, तुझ्या जीवनामध्ये तुझी लेकरं सुखी नाही आहे, तुझ्या जीवनामध्ये तुझी पत्नी सुखी नाही आहे. आणि ज्यावेळेस तो त्याला त्याच्या आशीर्वादाचा विसर पडतो, त्याच्या तारणाचा त्याला विसर पडतो, त्यावेळेस तो पापामध्ये पडतो, भुलविला जातो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रोमकरांच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 19व्या ओवीमध्ये जसं म्हटलेलं आहे, रोमकरांच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 19वी ओवी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. प्रियानो, पापाची खोली कितीही मोठी असू द्या, परंतु त्यातून बाहेर काढणारा सर्वश्रेष्ठ
बुजवणारा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, 4 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुसरी जी गोष्ट आहे का मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे आपल्या जीवनामध्ये पाप येतं आणि त्या आज्ञाभंगाचं जे स्वरूप आहे कितीतरी वेळा आपले सन्माननीय याचक सांगतात, कितीतरी वेळा अनाउन्समेंट करतात, कितीतरी वेळा आपल्या मंडळीला संबोधन करतात, कितीतरी वेळा आपल्या मंडळीची सुधारणा होण्यासाठी वारंवार ते सांगत असतात. परंतु प्रियांनो, पाप जे आहे ते पाप मनुष्याला याचकाची वाणी कानापर्यंत येऊ देत नाही, पवित्र वचनात अध्ययन कानापर्यंत येऊ देत नाही. कारण सैतानाला ही गोष्ट नकोशी आहे. सैतानाला देवाच्या समीप नको आणि त्याचा हा महत्वाचा उद्देश का त्याची लोक ही त्याच्या जवळ असावीत आणि ह्या जगामध्ये त्याचं जे राज्य आहे ते राज्य त्याला सिद्ध करता येईल. परंतु प्रियांनो, सैतानाची असणारी जी पिलाबळ आहे ती पिलाबळ तुमच्या आणि माझ्यासाठी सज्ज झालेली आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी ती सज्ज झालेली आहे आणि तुम्हाला आणि मला ती मुद्दामून आज्ञाभंगाच्या पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो. मुद्दामून तुम्हाला आणि मला याने केलं तर काय होतं, त्याने केलं तर काय होतं, याचं ऐकलं नाही तर काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून बुजून नजरअंदाज करायला लागतो. परंतु प्रियांनो, याच्यामध्ये जसं गुणकराच्या पत्रामध्ये सांगितलंय, तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारा जो पापाचा गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्याला करायला लागतो. पण या गुणधर्मामधून जसं 19 वचन सांगितलं तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनामुळे आज्ञा पालणारे पुष्कळ जण नीतिमान ठरतात. प्रियांनो, यशाचा 53 अध्याय याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आम्ही सर्वांनी आपापल्याच मार्गाने जात होतो, आम्ही सर्वांनी आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचं जे पाप आहे ते पाप त्याने पुत्रावर लावलं. शास्त्र हे ग्वाही देतं, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण बघावं, प्रभू येशू ख्रिस्ताला देव म्हणून आपण स्वीकारावं, प्रभू येशू ख्रिस्त देव म्हणून देखणं असावं, असं स्वरूप त्याच्यामध्ये राहिलेलं नव्हतं. कशामुळं? तुमच्या आणि माझ्या भुलवल्या गेल्यामुळं, तुमच्या आणि माझ्या आज्ञाभंगाच्या पापामुळं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप इतकं चित्रविचित्र झालं. प्रियांनो, तुम्ही जर पुढे बघितलं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 3 अध्याय 1-6 वचनामध्ये सर्पाने स्त्रीला आमिष दाखवलं आणि तोपर्यंत तिला ती गोष्ट माहीत नव्हती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जी सीमारेषा होती ती सीमारेषा तिने पार केली, ती बुलवल्या गेली आणि तिने सर्पाच्या आमिषाला ती बळी पडली. प्रियांनो, आपल्या जगामध्ये, या जगामध्ये पण कितीतरी लोक आज कर्जबाजारी आहेत, कितीतरी लोक आज वाईट प्रकारच्या व्यसनामध्ये, कितीतरी लोक आज तुम्ही जर बघितलं मोबाईल जर उघडला तर मोबाईलवर येतं 1 रुपया गुंतवा आणि 1 लाख रुपये मिळवा, 12 लोकांची टीम करा आणि तुम्ही 1 कोटी रुपये कमवा. प्रियांनो, शेतकऱ्याचा सकाळचा दिवस कधी उगवतो आणि संध्याकाळी कधी मावळतो आणि बिछाण्यावर झोपल्यानंतर कधी त्याला झोप लागते हे त्याला कळत नाही. आणि याची जर दुसरी बाजू जर तुम्ही बघितली, साऱ्या जगाला जीवन चालणारा जो शेतकरी आहे तो राब लागतो आणि त्याच्या कष्टाचं प्रतिफळ त्याला योग्य मिळत नाही. परंतु आपण 10,000 15,000चा मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर आपली इन्कम लगेच सुरू होतं. प्रियांनो, हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, हे आपल्यासाठी पापाचं कुलूप आहे. प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या पापाच्या आमिषामधून बाहेर येत नाही किंवा अशा प्रकारच्या भुलवल्या जाणाऱ्या पापामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं सफल ठरत. कारण 4थी जर गोष्ट तुम्ही बघितली प्रकटीकरणाच्या 12व्या अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तिथं असं म्हटलेलं आहे, सैतानाची जी दुष्टता आहे आणि त्याची जी मत्सरी वृत्ती आहे त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये पाप बळावत जातो. कारण पाप करायला लावणारा एक आत्मा त्याच्याकडे नाहीये, पाप करायला लावणारा एक दुष्ट आत्मा त्याच्याकडे नाहीये. तर असे अनेक दुष्ट आत्मे तुमच्या आणि माझ्यावरती घेरा घालून आहेत आणि ते तुम्हाला आणि मला सारख्या या जगाकडे दृष्टिक्षेप करतात, या जगाकडे तुमची आणि माझी दृष्टी लावतात. प्रियांनो, आपल्या कष्टामध्ये प्रभू
येशू ख्रिस्ताचं नाव असलं पाहिजे, हा आपल्या जीवनामधला आय्यम भाग आहे. आणि तो आपल्या कष्टाचा भाग जो आहे तो आशीर्वादित कधी होईल, किंवा तो कष्टाचा भाग आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद कसा केला जाईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जगाच्या वेगळ्या प्रकारे उंच करणं. आणि ते उंच करणं म्हणजे आपल्याला काही अलिखित गोष्टी देवानं दिलेल्या नाही. काय उठले, झोपेतून उठले आणि काहीतरी वाचले आणि तो तुमचा आयडॉल झालाय असं नाहीये. तुमच्या आणि माझ्यासाठी देवानं पवित्र आत्म्याच्या हस्ते लिखित असणारं पवित्र पुस्तक तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनाची जीवनशैली, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशीर्वादाचे मार्ग, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सफलतेचे मार्ग हे दाखवणारं हे पवित्र पुस्तक आहे. जगामध्ये असं कुठलंही पुस्तक नाहीये जे पुस्तक मरणाऱ्याला, फाशी घेणाऱ्याला फाशीपासून वाचवील असं कुठलंही पुस्तक या जगामध्ये नाही. उलट पुस्तकं हे सांगतात किंवा काही गोष्टी असे सांगतात तुम्ही मेल्यानंतर डायरेक्ट स्वर्गात जा. जीवन आणि मरण आपल्या हातामध्ये नाहीये. पाप सांगतं मर, जगू नको, तुझा जगून उपयोग नाहीये. पाप सांगतं, दुरात्मे सांगतं तुझा या जगामध्ये उपयोग नाहीये. तुला बायको आहे, लेकर आहेत, परंतु तुझ्या बायका लेकरांना पूरक नाहीयेस, तुझ्या बायका लेकरांसाठी अपयशी ठरलेलं आहे. परंतु त्याची दुसरी बाजू पवित्र शास्त्र आपल्याला उभारी देतं. पवित्र शास्त्र आपल्याला पुन्हा आपल्यामध्ये तो प्राण घालतं आणि त्या प्राणाचं जे चिन्ह आहे किंवा त्या प्राणाची जी ताकद आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं पापाची जी सत्य स्थिती आहे, पाप ही दुःख पूर्ण भयंकर गोष्ट, त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पवित्र शास्त्राच्या शिकवणीनं बदलत असतं. पापाचं ते जगातल्या कुठल्याच कवायतीनं, कुठल्याच धर्माच्या आचरणानं ती शिकवण बदलत नाही किंवा पापाची ख्याती बदलत नाही. प्रियानो, त्याच्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं. योहान वर्तमानामध्ये पहिल्या अध्यायाने 29 वचनामध्ये दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप परत करणारा देवाचा पुत्र. पवित्र शास्त्रानुसार जगामध्ये कुर्बानी झाली. पहिली कुर्बानी पवित्र शास्त्रामध्ये जी झाली ती आपण बघतो अब्राहमाने केली. ती कुर्बानी करत असताना आपल्याला ती सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. काय होतं जाळीमध्ये, त्याला हिंदीमध्ये दुंबा म्हणतात. तो दुंबा म्हणजे येडका जाळीमध्ये अडकलेला होता. देवाने सांगितलं, भाऊ आपला भाऊ सुद्धा उठू नको आपल्या मुलाला. पहिली गोष्ट, पहिलं जे कुर्बानी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये देवानं पाहून दिलेली. ती कुर्बानी शुद्ध रक्ताची देवानं पाहून दिलेली. दुसरी कुर्बानी किंवा पाप क्षमे करता लागणारं शुद्ध रक्त किंवा ज्या रक्तामध्ये कधीच पाप नाहीये, पापाचा अंश नाहीये, असं जे रक्त, ते रक्त स्वर्गीय रक्त, ते रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आलं. आणि त्याचं उत्तम उदाहरण इथं असं आहे की दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप परत करणारा देवाचा पुत्र. त्या ठिकाणी ही गोष्टीची घोषणा झालेली आहे. ज्या पापामध्ये तुम्ही जगाच्या स्थापनेपासून आहात, त्या पापाचा डाग पुसण्याची वेळ आलेली आहे. त्या पापासून तुम्हाला मुक्त करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहिजे. जगात पवित्र शास्त्रानुसार मोशेने 40 लाख लोकांचं नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व करत असताना तीन वलांडन सण झाले. पहिल्या वलांडन सणामध्ये घराच्या कपाळपट्टीला
मारल्या जाईल आणि ती जी मरी आहे ती मरी घर ओलांडून जाईल. याचा अर्थ काय का ज्या घराच्या कपाळपट्टीला रक्त आहे ते चिन्हासाठी राखलेले, ज्या घराच्या कपाळपट्टीला रक्त नाहीये ते पापामुळे मेलेले. त्याचा जो भाग आहे ते म्हणजे सुट्टी आणि बेसुट्टी. दुसरा वलांडण सण झाला. त्या वलांडण सणामध्ये इस्रायल लोकांची कुरकुर सुरू झाली. इस्रायल लोक मोशेला म्हणू लागले का त्या मिश्रामध्ये कबरा नव्हत्या का, म्हणून तो आम्हाला या ठिकाणी मरायला आणलेलं आहे. पहिल्या वलांडण सणामध्ये लोक वाचली, दुसऱ्या वलांडण सणामध्ये लोक वाचली नाही. काय झाली, देवानं सगळी मारून टाकली. तिसरा जो वलांडण सण झाला त्या तिसऱ्या वलांडण सणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं वरची खोली वरची माडी स्वच्छ करा. आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला प्रभू भोजन या विधीचा नियम लावून दिला. त्यांनी दाखवून दिलं जगामध्ये जे वलांडण सण झाले ते सुट्टी आणि बेसुट्टी लोकांसाठी झाले, पापी आणि पुण्यवान लोकांसाठी झाले. त्याच्यामध्ये पापी लोकांना पूर्ण मारण्यात आलं. त्याच्यामध्ये जे पुण्यवान लोक आहेत ते वाचण्यात आले जी सुट्टी आहे. परंतु त्याच्याही पलीकडे तिसऱ्या वलांडणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं रक्त साऱ्या जगासाठी खुलं केलं. पहिल्या वलांडण सणामध्ये आठवती तो सुट्टी असावा, त्याची अंगत्वचा कापलेली असावी आणि तो देवाचा कराराचा व्यक्ती असावा. तिसऱ्या वलांडण आणि आयम्य वलांडण सण आहे ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी रक्त सांडलं. त्या वलांडणाचं चिन्ह काय होतं, त्या वलांडणाचं चिन्ह होतं ज्याबरोबर पुरलं जाणं, ज्याबरोबर ज्या मरणामध्ये सहभागी होणं. म्हणजे काय, बाप्तिस्मा. तिसरं जे चिन्ह होतं, 3 प्रकारचे वलांडण झाले. पहिल्या वलांडणाला कराराचं चिन्ह सुद्धा होती, दुसऱ्याला पण सुद्धा होती, दुसऱ्या वलांडणाला सुद्धा बंद झाली. तिसऱ्या वलांडणाला, ज्या वलांडणाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त अर्पण केलं त्या वलांडणाला चिन्ह होतं बाप्तिस्मा. आणि त्या बाप्तिस्म्याचा अर्थ हा आहे की तुम्ही आणि मी ज्याबरोबर ज्या मरणामध्ये सहभागी व्हावं, आपल्या पापी स्वभावाला घेऊन ज्या मरणामध्ये बुडलं जाणं आणि नवीन जीवनामध्ये उठणं. आपण लक्षात घेत आहोत पाप आणि पापाची सत्यस्थिती. योहान पुस्तक पहिलं योहान जे आहे त्या योहानामध्ये 3रा अध्याय आहे, 3रं जे वचन आहे, पहिले योहान 3रा अध्याय 3रं वचन. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. पहिले योहान 3रा अध्याय 4 वचन. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. देवाची स्तुती आहे. जर आपण ख्रिस्ती जीवनामध्ये चालत आहोत आणि आपल्याकडे जर चुकीच्या गोष्टी होत आहेत, आपल्याकडून जर चुकीचं काम होत आहे, तर आपण ही गोष्टी सोडून द्या की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. कारण पवित्र शास्त्र सांगतं जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. एखाद्या पुरुषाचं जर एखाद्या गरीब स्त्रीशी लग्न झालंय
त्या स्त्रीच्या मनामध्ये हा माझा नवरा असावा, त्या स्त्रीच्या मनामध्ये हा माझा पती असावा, त्या स्त्रीच्या मनामध्ये याने माझं संगोपन करावं. परंतु प्रियानो, तो नवरा त्या स्त्रीला ओळखत नाही. जुन्या काळामध्ये पापाचं जे स्वरूप होतं ते स्वरूप बाह्य अंगानं किंवा पवित्र शास्त्रानं बोलल्या जायचं. त्याचा जो आशय आहे तो योहान सुवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, सॉरी 8व्या अध्यायामध्ये आणि पहिल्या पासून आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथं जर तुम्ही बघितलं, शास्त्री आणि पुरुषी यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला षड्यंत्र करून कसं बेबिचारी स्त्रीच्या मुद्द्यावरून अडकावं किंवा तिच्या पापावरून त्याला अडकावं, याची एक उत्तम योजना, एक उत्तम षड्यंत्र त्यांनी केलेलं होतं. परंतु तुम्ही जर बघितलं लेवीच्या ग्रंथामध्ये 20वा अध्याय आणि 10वं वचन, लेवीच्या ग्रंथामध्ये 20वा अध्याय 10वं वचन, त्यात तुम्ही मी वाचतो 4थं वचन, गुरुजी ही स्त्री बेविचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशानं दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणतो? आणि लेवीचं पुस्तक याचं 20वा अध्याय आणि 10व्या वचनावरून या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वचनाचा किंवा त्या नियमाचा संदर्भ जोडून सांगितलं, प्रभूजी हिला बेविचार करताना धरण्यात आलेला आहे आणि हिला तुम्ही काय शिक्षा दिली किंवा हिला काय शिक्षा दिली पाहिजे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो किंवा आता लेवीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर बघितलं 20व्या अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तिथं काय आज्ञा दिलेली आहे? काय तिथं नियम काय सांगतो? तर एकाला शिक्षा व्हावी नव्हे, तर दोघांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिथं म्हणतो 7वं वचन, आणि ते त्याला एकसारखे विचारित असतात. तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाका. पाप हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु हे पाप दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, ते आपल्या जीवनामध्ये पण तपासून पाहण्यासाठी आहे, ते आपल्या जीवनामध्ये पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी आहे. कारण पापाची ओळख पटवून देणारा जो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे या मुखानं आपण कबूल केलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त हाच माझा तारणारा आहे, त्यानेच बलस्तंभावर माझं पाप धुतलेले, याची जाणीव होणं इज इक्वल टू तारण. आणि तारण झालेला मनुष्य कधीच पुन्हा पापाच्या दिशेने जात नाही किंवा चुकीचं काम करण्यात धरत नाही. पण इथं जो संदर्भ आलेला आहे वर्तमानामध्ये, तिथं तिथल्या शब्दप्रयोगावरून आपल्याला एक गोष्ट समजते का प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला किंवा त्या पापाला दुजोरा दिलेला नाही, तर तिथं प्रभू येशू ख्रिस्तानं पापाची पडताळणी, पवित्र शास्त्र सांगतं, आपल्या बाबाच्या डोळ्यातील मुसळ पाहण्यापेक्षा आपल्या डोळ्यातलं जर मी माझ्या बापाला मूर्ख म्हणतोय तर मी काय करतोय? खून करतोय. कोणाचा स्वैराचार करणं म्हणजे स्वतःच्या मनानं जगातल्या देवाच्या लोकांची निर्मिती केलेली जी लोक आहेत त्यांचं मोजमाप ठरवणं, त्यांचं चरित्र ठरवणं, त्यांचं काम ठरवणं, त्यांची जीवनचर्या ठरवणं म्हणजे पाप. कुणाच्या दृष्टीनं? पवित्र शास्त्राच्या. कारण आपण आताच वाचलं तो स्वैराचार. या शास्त्र भागामध्ये ॲक्च्युली तिथं दोघांना पण मारायला पाहिजे होतं, दोघांना पण दगडमार केली पाहिजे होती, परंतु त्या पापामध्ये त्या ठिकाणचे धर्मपुढारी पण होते, परंतु त्या धर्मपुढाऱ्यांच्या मनासारखं ती वागली नाही, म्हणून तिचं पाप या लोकांनी उघडलं. पुढे तुम्ही बघितलं तिच्या ग्रंथामध्ये जो शास्त्र भाग आपण वाचला, त्या शास्त्र भागाचा जो आशय आहे तो आशय म्हणजे योसेफाच्या भावांना
जे 12 वंश झाले किंवा 12 जे वंशामधला तिसरा जो वंश आहे तो म्हणजे ज्यांनी योसेफाला मारण्यामध्ये पुढाकार घेतला, ज्यांनी योसेफाला मारून खड्ड्यामध्ये टाकण्याचा आणि गुलाम म्हणून विकण्याचा जो पुढाकार घेतला तो वंश म्हणजे लेवी वंश. तिसरा वंश, त्या लेवी वंशाने जास्त पुढाकार घेतला योसेफाला मारायचा. आणि त्याच वंशाला आता भीती वाटते ज्यावेळेस त्यांच्याकडचं अन्न पाणी संपलेलं, दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये ते अन्नासाठी बाबाकडे गेलेले. त्या बाबांना योसेफाला आपल्या बाबांची ओळख पटली आणि त्या ओळखीचं प्रमाण तो दुश्मनी उचलण्यासाठी करत नाही किंवा तो त्यांनी केलेल्या पापाचं प्रमाण चांगुलपणानं पूर्ण करतो. त्यांनी बघितलं आपले वडील नाहीसे झालेले, आपले वडील मरण पावलेले, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला, आता बाप मेल्यानंतर आपला जो भाऊ आहे तो आपल्यावर काय करेल, सुरूपी. याच्यात एक सुंदर शब्द दिलेला आहे. एक शेतकरी ज्या शेतामध्ये काम करतो, वैद्याने ऊस तोडतो ना, त्यावेळेस त्याच्या हाताला इथं घट्टा येतो आणि तो घट्ट्यामध्ये पाणी होतं आणि ते पाणी फुटलं तर त्याचा जो दाह आहे किंवा त्याच्या ज्या जखमेचा जो दाह आहे तो दाह इतका भयंकर आहे का त्याच्या वेदना काय मुलींचा सारख्या चालू असतात. त्याला उलटे काढणं मानलं किंवा उलटं निघणं मानलं. इथं तो शब्द प्रयोग आलेला आहे, उलटे काढेल म्हणजे आपण केलेल्या चुकीचं तो असं बक्षीस आपल्याला देईल किंवा अशी परतफेड तो करेल. परंतु प्रियानो, त्याची परतफेड योसेफानं बंधुप्रीतीने केली आणि पवित्र जसं सांगतं कराच्या पुस्तकामध्ये, वाईटानं जिंकला जातो, बऱ्याच वाईटाला जिंक. प्रियानो, आपल्यामध्ये जर पाप नसेल, आपल्यामध्ये जर पापाचा अंश नसेल, जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण जर धारण केलेलं असेल तर प्रियानो आपल्यामध्ये पाप नाही. कारण जर तुमची आणि माझी ओळख जर प्रभूशी नाही आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते पाप जसंच्या तसं वाढत आहे. याचं प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला रागच येतो. आपला शेजारचा बंधू आपल्याला किती बोलू द्या, आपल्याला किती त्रास देऊ द्या, याचा अर्थ काय, आपल्याला जर राग येत नाहीये, आपण उलट त्याच्याविषयी प्रेमच करतोय, तर याचं प्रमाण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण तारलेलं लेलो. आमचा जो शास्त्र भाग आहे का पापाचं वेतन मरण आहे आणि ख्रिस्ताद्वारे जीवन आहे. स्तोत्रकर्ता 51:5 मध्ये म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाच मी पापी आहे. जो जगामध्ये ज्या राजाची कारकीर्द सुवर्णाक्षरामध्ये लिहिला गेली असा दावीद राजा म्हणतो का मी माझ्या आईच्या उदरात असताना पासूनचा पापी आहे. आणि असा जर पापी जन्माला आला तर कोण जन्माला आला? पवित्र शास्त्रात सांगतं उपकाराच्या पुस्तकामध्ये 6 अध्याय 23 वचनामध्ये पापाचं वेतन मरण आहे. जर पापाचं वेतन मरण आहे आणि असं आईच्या पोटामध्ये असलेला व्यक्ती जर जन्माला आहे तर कोण जन्माला आहे? प्रेत. जर पापाचं वेतन मरण आहे आणि दावीद राजा म्हणतो मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना पासून पापी आहे, तर जन्माला कोणाला? मुर्दा जन्माला आहे. आणि त्या मुर्द्यामध्ये प्राण घालण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे बाप्तिस्मा दिली. कारण तो मुखाने कबूल करतो. मुखाने कबूल केल्यानंतर ज्या मरणामध्ये तो सहभागी होतो आणि ज्या मरणामध्ये सहभागी झाल्यानंतर तो पुण्या नव्यानं प्रभू येशू बरोबर चालतो. या वर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये निकोदेमाबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण आहे. त्याला पापातून बाहेर येणं किंवा पापाच्या राशीतून बाहेर कसं पडावं हा तो धर्मगुरू असूनही त्याला माहीत नव्हतं. म्हणून तो त्याला म्हणतो तुम्ही इस्रायलाचे धर्मगुरू असूनही तुम्हाला माहीत नाही का नवीन जन्म? तो म्हणतो मी माझ्या आईच्या उदरामध्ये कसं जाऊ आणि कसं पुन्हा जन्माला येईल? प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो नव्यानं जन्मल्या वाचून स्वर्गाचं राज्य कुणालाही पाहत नाही. प्रियानो, तुम्ही आणि मी पण नव्यानं जन्मलेले लोक आहोत. कारण तुम्ही आणि मी पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. कारण तुम्ही आणि मी मुखाने प्रभू येशू ख्रिस्ताचा
बक्षिसामधून आपण सुटलेले लोक आहोत. आता आपण पापामध्ये नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चालणारे लोक आहोत. म्हणून तुम्ही आणि मी या मंदिरामध्ये आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी असं कुणाला झाले का कुणाला रोज दिलाय आणि रोज देऊन मंदिरात बोलवले 400 रुपये रोज येऊन चला मंदिरात लोकसंख्या दाखवायची म्हणून चला असं झालंय का? नाही झालं. तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाणारे लोक आहोत. तुम्ही आणि मी पापाचा डाग पुसलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहोत. म्हणून तुम्ही आणि मी या मंदिरामध्ये आहोत आणि ही वधू प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे, ज्यावेळेस तो नवरदेव येणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणि मला घेऊन जा. परंतु पापाची डाग सुकृती जर आपल्यावर असेल तर आपलं जाणं होणार नाही. ती डाग सुकृती जर काढायची असेल तर आपल्याला पण नवीन जन्मामध्ये चालावं लागेल. आपल्याला पण नवीन जन्म घ्यावा लागेल. ज्यांनी आतापर्यंत नवीन जन्माचा अनुभव घेतला नसेल त्यांनी घ्यावा. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या मुखाने कबूल करावं आणि स्वर्गराज्याचं वारी करावं. आजचा जो संदेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने मला देण्याची संधी माझे सन्माननीय अधिकारी, आमच्या नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष सन्माननीय रेव्हरंड जी निकाळजे साहेब यांनी जी दिली, चर्च कमिटीने दिली, त्याबद्दल चर्च कमिटी संपूर्ण मंडळीचे मनापासून आभार मानतो. आजचा जो संदेश आहे तो संदेश पापाचं वेतन मरण आहे आणि परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आहे. धन्यवाद प्रभू साहेब. यावेळेस आपण सर्वजण आपल्या राजून करूया. उपासना संगीतातील गीत क्रमांक 508 आरती तो प्रभूला सर्वत्र ताकी एकी नंतर सर्वजण एकत्रित होऊया. गीत सुरू असताना आपण आपल्या धर्मदाने मार्फत परमेश्वराला सांगतो. हे जगाच्या निर्माण करत्या